मुंबई महानगरपालिकेमध्ये महापौर कुणाचा होणार आहे ह्या विषयाची सविस्तर माहिती आपण ह्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊ। तर नमस्कार मंडळी, मुंबई महानगरपालिकेची निवडणूक प्रक्रिया पार पडली, त्यानंतर मतमोजणी प्रक्रिया देखील पार पडली। गेल्या 25 वर्षापासून जर पाहिलं तर मुंबई महानगरपालिका जी आहे ती शिवसेनेच्या ताब्यामध्ये असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। मुंबई या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये ठाकरे ब्रँड जो होता, या ब्रँडला सत्तेला त्यांच्या सुरुंग लावण्यामध्ये भाजपसह त्यांचा मित्रपक्ष असलेला शिंदे शिवसेना गटाला यश आल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। मुंबई महानगरपालिकेमध्ये एकूण 227 जागा होत्या। 227 जागापैकी भाजपने 89 जागा जिंकल्या आहेत, तर शिंदे शिवसेनेने 29 जागा जिंकलेल्या आहेत। दोघांची गोळाबेरीज केली तर महानगरपालिकेमध्ये एक हाती सत्ता स्थापन करण्याचं जी संख्याबळ आहे ते महायुतीकडे असल्याचं आपल्याला स्पष्ट बहुमत दिसत आहे। परंतु मुंबई महानगरपालिकेमध्ये महापौर नेमका कुणाचा होणार, आता ह्याच्यावरून चांगलंच राजकारण तापल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। 15 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडली, त्यानंतर 16 जानेवारी रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडली आणि त्यानंतर शिंदे शिवसेने गटाचे 29 जे उमेदवार विजय झाले होते त्यांना एका हॉटेलमध्ये ठेवण्यात आले होते। परंतु आता दुसरी चर्चा समोर येत आहे की मुंबई महानगरपालिकेचा महापौर कुणाचा होणार। महापौरपद आपल्या बाजूने खिचून आणण्यासाठी शिंदे सेनेकडून सर्व काही प्रयत्न केले जात असल्याचं देखील सांगितलं जात आहे। परंतु दुसरीकडे जर पाहिलं तर गेल्या 25 वर्षानंतर प्रथमच मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजपला घवघवीत यश आल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। मुंबई महानगरपालिकेमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी महायुती म्हणून शिंदेंच्या शिवसेना सोबत घेणं देखील गरजेचं आहे। परंतु एकीकडे जर पाहिलं तर 227 जागापैकी 89 जागा जी आहेत त्या भाजपने जिंकलेल्या आहेत। सर्वात मोठा पक्ष म्हणून मुंबई महानगरपालिकेमध्ये जागा जिंकणारा भाजप आहे आणि 25 वर्षानंतर इतक्या जागा आपल्या ताब्यात आल्यामुळे भाजपचाच महापौर झाला पाहिजे अशी देखील मागणी जी आहे ती भाजपच्या कार्यकर्त्याकडून केली जात आहे। मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजपचाच महापौर झाला पाहिजे ह्या विषयीची माहिती दिल्लीपर्यंत गेलेली आहे। दिल्लीतील नेतृत्वाने देखील मुंबईच्या भाजपच्या नेतृत्वाला देखील सांगितलं आहे की मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजपचाच महापौर झाला पाहिजे अशी देखील माहिती आता सूत्रांकडून मिळाल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे। त्यामुळे मुंबई महानगरपालिकेमध्ये महापौर जो आहे तो भाजपचाच होणार असल्याचं आता संकेत जे आहेत ते स्पष्ट दिसत आहे। परंतु काही महत्त्वाची जी खाते आहेत ती देखील भाजपच्याच बाजूने जाणार आहे। त्यामुळे कुठंतरी शिंदे शिवसेनेकडून राजकीय घडामोडी जे आहेत, डावपेच जे आहेत ते टाकले जात असल्याचं देखील सांगितलं जात आहे। कारण खऱ्या अर्थानं पाहिलं तर मागचा इतिहास जर पाहिला तर गेल्या 25 वर्षाच्या काळामध्ये सर्वाधिक मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेनेच्या जागा विजय व्हायच्या। भाजप हा त्यांचा मित्रपक्ष म्हणून त्या ठिकाणी त्यांना पाठिंबा द्यायचा आणि सत्ता जी आहे ती मुंबई महानगरपालिकेमध्ये स्थापन केली जायची। उपमहानगर पदाचा जो अध्यक्षाचा जे पद आहे तेच भाजपच्या ताब्यामध्ये जायचं आणि मुंबईचा जो महत्त्वाचा महापौर आहे तो शिवसेनेच्या बाजूने असायचा। याचबरोबर अर्थकारणाच्या ज्या चाव्या आहेत त्या देखील शिवसेनेच्या ताब्यामध्ये असायच्या। त्यामुळे भाजप जो आहे तो आपला मित्रपक्षाची भूमिका निभावायचे। परंतु जर आज पाहिलं तर चित्र काहीसं वेगळं झाल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। महायुतीतील मोठा भाऊ म्हणून भाजपने सर्वाधिक जागा ज्या आहेत त्या मुंबई महानगरपालिकेमध्ये विजय केलेले आहेत। त्यामुळे आता मुंबईचा महापौर जो आहे तो भाजपचाच झाला पाहिजे आणि ज्या पद्धतीने शिवसेनेने ह्या मागे 25 वर्ष ज्या पद्धतीने मुंबई महानगरपालिकेमध्ये राजकारण केलेलं आहे तीच राजकीय डावपेच जे आहे ते भाजपच्या मुंबई येथील स्थानिक नेत्यासह दिल्लीतील स्थानिक नेत्याकडून त्याची आखणी देखील केली जात आहे। त्यामुळे मुंबई महानगरपालिकेमध्ये महापौर जो आहे तो भाजपचाच होणार आहे। याचबरोबर अर्थकारणाच्या चाव्यासह महत्त्वाची खाती जी आहेत ते देखील भाजपच्या ताब्यामध्ये येणार असल्याचं सांगितलं जात आहे। त्यामुळे मुंबईचं महापौरपद जे आहे ते भाजपकडे चाललंय, अर्थकारणाच्या चाव्या देखील भाजपकडे चाललेल्या आहेत। मग आपण मित्रपक्ष म्हणून आपल्या ताब्यामध्ये काय मिळणार, तर उपमहापौर जे आहे तेवढंच पद आपल्या बाजूने मिळणार आहे। त्यामुळे
उपमहापौर पदासह इतर महत्त्वाचे जी खाते आहेत ते आपल्या बाजूने यावे यासाठी शिंदे सेनेचे नेते असलेले एकनाथ शिंदे यांच्याकडून देखील डावपेच आखले जात आहेत। त्यामुळे सर्व नगरसेवक आहेत त्यांनी एका हॉटेलमध्ये ठेवल्याचं देखील आपल्याला सांगितलं जात आहे। अवघ्या आता 2 दिवसानंतर मुंबई महानगर पालिकेच्या महापौर पदाचं आरक्षण सुटणार आहे। कशा पद्धतीने महापौर या ठिकाणी विराजमान होणार आहे याकडे देखील सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे आणि महापौर पद जे आहे ते भाजपकडेच येणार आहे। यामध्ये कुठलंही दुमत नसल्याचं दिल्ली याचबरोबर राज्यातील महत्त्वाच्या नेत्याकडून सांगितलं जात आहे। त्यामुळे मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजपचाच महापौर आपल्याला पाहण्यास मिळणार आहे आणि उपमहापौर जे आहे तो शिंदे शिवसेनेचा असणार असल्याचं देखील आता भाजप व शिंदे शिवसेनेच्या नेत्यामध्ये ही सर्व बातचीत झालं असल्याचं देखील सांगितलेलं आहे आणि दिल्लीच्या नेत्याकडून असा आदेश देखील आलेला आहे। याचबरोबर इतर महत्त्वाची खाते सोडता दुसरे काही जी खाते आहेत ते शिंदे यांना देण्यात यावे असा देखील आदेश जो आहे तो वरिष्ठ दिल्लीतील नेत्यांनी सांगितलं असल्याचं देखील सांगितलं आहे। परंतु अर्थकारणाच्या चाव्या ज्या आहेत ते शिंदे शिवसेनेच्या बाजूने आल्या तर आपल्याला मुंबई महानगरपालिकेमध्ये महत्त्व राहील अशी भावना जी आहे ती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेची आहे। याचबरोबर त्यांच्या कार्यकर्त्याची देखील आहे। त्यांच्या कार्यकर्त्याचं असं देखील म्हणणं आहे जरी भाजपच्या 89 जागा आल्या असल्या तरी त्यांना मुंबई महानगरपालिकेमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी आपल्याला सोबत घेतल्याशिवाय त्यांना सत्ता स्थापन करता येणार नाही। याचबरोबर जर त्यांना सत्ता स्थापन करायची असेल याचबरोबर मुंबई महापौर जो पद आहे तो जर त्यांना पाहिजे असेल तर अर्थकारणाच्या चाव्या आपल्या बाजूने आल्याच पाहिजे अशी भावना जी आहे ती शिंदे शिवसेनेच्या कार्यकर्त्याची असल्याचं देखील बोललं जात आहे। त्यामुळे कुठंतरी शिंदे जे आहेत ते आता मुंबई महापौर पदासाठी कुठंतरी अडून बसले असल्याची चर्चा होत आहे। 2.5 वर्ष भाजपकडे तर 2.5 वर्ष शिंदेकडे मुंबईचं महापौर यायला पाहिजे अशी देखील भावना जी आहे ते शिंदेंची असल्याचं सांगितलं जात आहे। बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त मुंबई महापौर जे आहे त्या दिवशी सत्ता स्थापन करण्यात यावी अशी देखील मागणी जी आहे ती शिंदेंच्या कार्यकर्त्यासह एकनाथ शिंदेकडून केली जात असल्याचं सांगितलं जात आहे। मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजपला घवघवीत यश आलं असलं तरी मात्र यामध्ये उद्धव ठाकरे यांनी चांगलंच एक ट्विस्ट आणलेला आहे। देवाच्या मनात असेल तर मुंबईचा महापौर जो आहे तो ठाकरे शिवसेनेचा असेल असं देखील वक्तव्य केल्यानंतर आता या ठिकाणी राजकीय घडामोडीला चांगलाच वेग आल्याचं बोललं जात आहे। कारण जर पाहिलं जर शिंदे जर पाठिंबा देण्यासाठी काही पदावर अडून बसले तर भाजप सोबत जाण्यासाठी उद्धव ठाकरेंची सेना तयार असल्याचं देखील सांगितलं जात आहे। त्या ठिकाणी देखील ठाकरेची जी सेना आहे ती भाजपला पाठिंबा देऊ शकते। याचबरोबर भाजपने काही महत्त्वाची खाते जर ठाकरे शिवसेनेला जर दिली तर सत्ता स्थापनेसाठी ते भाजपच्या बाजूने उभा राहतील अशी देखील चर्चा जी आहे ती होत असताना दुसरीकडे शिंदे सेनेचे काही कार्यकर्ते याचबरोबर एकनाथ शिंदे जे आहेत ते महत्त्वाच्या खात्यावर अडून बसले असल्याचं देखील सांगितलं जात आहे। परंतु दिल्लीतील वरिष्ठ नेत्याकडून राज्यातील वरिष्ठ नेत्यांना आदेश देण्यात आलेला आहे की मुंबईचं महापौर पद जे आहे ते भाजपच्या ताब्यामध्ये आलं पाहिजे। ह्याचबरोबर उपमहापौर जे आहे ते शिवसेनेला देण्यात यावे। ह्याचबरोबर काही महत्त्वाचे खाते भाजपकडे देण्यात यावे। याचबरोबर विविध समित्या ज्या आहेत त्या समित्या शिवसेनेकडे देण्यात यावे असा आदेश आल्यामुळे मुंबईचा महापौर भाजपचा होणार आहे। उपमहापौर जो आहे ते शिंदेंचा होणार असल्याचं सूत्रांकडून मिळालेल्या माहितीकडून आपल्याला सांगण्यात येत आहे। त्यामुळे एकंदरीत मुंबईचा महापौर जो आहे तो भाजपचाच होणार आहे। ह्याविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। अशीच माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।